रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारे। आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा स्मृतिरया। आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे। नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। मॉनिटर लावा द्या दाजी, जरा रिपीट येऊ द्या, थोडासा गेन द्या, कडक आवाज करा, कडक। मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवान रितमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु नमो नमः। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदं भूजते जस्पृतित प्रदेशं, विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। कैलासरारा शिवचंद्रमोळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहरी, तुझवीन शंभो मज कोण तारी। जेणे पंढरी सारी खापुला, परिसर केला, वैकुंठादि विठ्ठल सका सोयरा जोडला। विरक्ती भूतळवटी जोका विख्याता बोधला। संत सद्गुरु मोतीराम महाराज चरणी साष्टांग दंडवत घातला। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया। चरणासी अर्पितो अजन्म ही काया,
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती तुम्हा वंदितो प्रथम शिव छत्रपती विठाला जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्येची अधिकारान तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत ज्यांच्या समाधीमुळे साक्षात अलंकापुरी पुनीत व्हावी त्यांच्या समाधीमुळे साक्षात इंद्रायणी माता पवित्र व्हावी असे ज्ञानी याचे राजे कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय अनाथाची माय माऊली ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा नामाचं वर्णन करणारा नामाचं महत्व सांगणारा असा अभंग विठाला माझे माऊली ज्ञानोबराय नामाचं महत्व सांगतात माऊली सांगतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे या जगामध्ये जर काही श्रेष्ठ असेल काही सिद्ध असेल काही सत्य असेल जे काही साजरा असेल जे काहीतरी परिपूर्ण असेल ते आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे नाम आणि ते कोणतं नाम राम आणि कृष्ण हे 2 नाव साजिरे आहेत आणि हे 2 नाव साजिरे असल्यामुळे परिपूर्ण असल्यामुळे हे दोन्ही नाव मी काय केले माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवले रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदय मंदिरी स्मरणाकारे अरे बाबांनो मी सुद्धा या नामस्मरणाला माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलं आणि तुम्ही सुद्धा या रामकृष्ण नामाला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा याचा परिणाम काय परिणाम आहे आपल्याला विस्तारपूर्वक पाहायचा आहे त्यापूर्वी अल्पसा परिहार ते म्हणजे वक्ता या नात्यानं देण्याचा अद्दव खर्च ठरतं या न्यायाने या अनुषंगाने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत असलेली भूमी नवे महान संतांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी नवे महान भक्त साक्षात कोंडाप्पा महाराज यांच्या जन्माने यांच्या समाधीनं पवित्र आणि पुनीत असलेली भूमी नवे महान संत महाराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या परिसरामध्ये त्यांच्या पावन परिसरामध्ये आज श्री क्षेत्र शेलू या ग्रामस्थ या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मला वाटते या सप्त्याला जवळपास हे 8वं वर्ष आहे बरोबर का नाही दाजी 8वं वर्ष आहे कारण ज्या वर्षी पहिल्यांदा सुरू झालं त्या वर्षी या सप्त्याला मी उपस्थित होतो 2017ला काहीतरी हा सप्त्याची सुरुवात झाली होती आणि आज 8 वर्ष या सप्त्याला पूर्ण होत आहेत आता जवळपास हे एका तपाकडे या सप्त्याचं मार्गक्रम चालत असताना या 8व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी पुष्प या माळेमध्ये गुंफण्याचं महाराज सौभाग्य माझ्या वाट्याला आलेला आहे ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला हे आलं ते समस्त गावकरी मंडळ सेलू सर्व गावातील ट्रस्टी मंडळ गावातील सर्व वारकरी शेतकरी राजकीय शैक्षणिक विद्यार्थी सर्व माता माऊल्या सर्व वारकरी कीर्तनकार भजनी मंडळ सर्वांच्या वतीनं महाराज सर्वांनी बैठक घेतली आणि बैठकीमधून आमच्या महाराजराव दाजींना फोन केला म्हणले महाराज तुमचा 1 दिवस आमच्या गावामध्ये सप्त्यामध्ये घालायचा आहे मी म्हणलं दाजी काय करा 10वा किंवा 13वा सोडून कोणताही घाला ते म्हणले महाराज आमच्यात फक्त 7 दिवसाचा सप्ताह आहे 10 दिवसाचा नाही अरगडे म्हणलं जमलं तसे म्हणले नाहीत ते 1 दिवस सेवा करायची दाजींना फोन केला आणि त्यांनी सांगितल्यामुळं तुम्हाला सर्व श्रोते सज्जन मायबापांचा दर्शनाचा हा आलेला योग आहे या सेवेसाठी महाराज एक वणी बडी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं नाही घ्यावं असा प्रश्न महाराज या ठिकाणी निर्माण झालाय पण आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचा कारखाना सर्व कीर्तनकार घडवण्याचा कारखाना आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिली वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये खोलली असे असणारे आदरणीय मृदंग महामनी आदरणीय आमचे एकनाथ गुरुजी फरकंडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या नारदाच्या गादीवर वंदन करतो त्यांच्या बाजूला हरिभक्त परायण परभणी जिल्ह्यातील बुलंद आवाज परभणी जिल्ह्याची शान भजन सम्राट आमचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज विषय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही अनारदाच्या गादीवर उभा नमन करतो त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी भजनाची सुरुवात केली आणि सुंदर अशी चालही गायली हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज पांचाळ आपलं वामन महाराज पांचाळ आता वयामानानं व्हायले असं कधी
वयाचा दोष आहे. हरिभक्त परायण आदरणीय आमचे वामन महाराज पांचाळ सातेगावकर या ठिकाणी उपस्थित महाराजांना सुद्धा या नारदाच्या गादीवर वंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला असलेली आपल्या पालम जिल्ह्यातील पालम तालुक्यातील महाराज सुंदर, ज्याने गायन क्षेत्रामध्ये किंवा वादन क्षेत्रामध्ये सुंदर असं नाव कमवलं, परभणी जिल्ह्यातील युवा गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण अमरदादा या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही नारदाच्या गादीवर वंदन. ही आमच्या गुरुजीची ही असणारी सर्व शुक्लेश्वर वारकरी शिक्षण संस्था, या ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व वारकरी बांधवाला या नारदाच्या गादीवर वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांची सुंदर अशी मर्दंगावर थाप पडते महाराज, या नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मृदंग वादक, नांदेड जिल्ह्याची शान, मृदंग सम्राट, मृदंग मणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू बालाजी महाराज जामगे शिवणीकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना या नारदाच्या गादीवर वंदन करतो. त्याचबरोबर दुसरे सुंदर असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ बंधू आमचे रामदादा या ठिकाणी उपस्थित, रामदादाला सुद्धा या नारदाच्या गादीवर वंदन करतो. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण आमच्या गावचे चेअरमन रुस्तुमरावजी धापसे आहेत. त्याचबरोबर आमचे भाचे नागेश भिशे आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या कीर्तनाचे शूटिंग होत आहे ते आपल्या परिसरातील, ज्यांनी कमी वयामध्ये माऊलीद, ज्यांचा आज कीर्तनासाठी अभंग घेतलाय, त्या माऊलीद ज्ञानोबारायच्या नावाने ज्यांनी चॅनलची सुरुवात केली आणि माऊलीद ज्ञानोबारायच्या ज्ञानाप्रमाणे मला त्या चॅनलची आज भरभराट्यानं वाढ होत आहे. असे माऊली कीर्तन सोहळा यांचे सर्व आमचे देवा पाटील साटोरीकर या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही या नारदाच्या गादीवर वंदन. त्यांच्यासोबत आलेले आमचे ऋषी भैया, त्यांनाही नारदाच्या गादीवर वंदन. आमच्या सोबत आमच्या गाडीचे सारथी म्हणून, आता ते खूप मोठे आहेत पण तरी म्हणले महाराज तुमच्या गाडीचं सारथत्व आम्हाला करायला मिळाले, हे आमचं परम भाग्य आहे. असे आदरणीय आमचे पोळ सर, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. उपस्थित गावातील सर्व बहुसंख्येने माता माऊल्या, गावातील सर्व मंडळी, गावातील आमचे तुमच्या गावचे सुपुत्र हरिभक्त परायण आमचे सिद्धांत महाराज या ठिकाणी उपस्थित, सुंदर असणारे चोपदार आहेत, सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने तपाने श्रेष्ठ असणारी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी महाराज नतमस्तक होतो आणि अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर गाता भजन झाल्यानंतर महाराज सुंदर असं भागवत महापुराण कथा, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या मुखारबिंदामधून तुम्ही कथा श्रवण करतात, ते श्री हरिभक्त परायण महंत 108 भागवताचार्य स्वामी नरेश गिरीजी महाराज वेदांत MS काशी या ठिकाणी, त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही सुंदर अशी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करत आहात. त्याचबरोबर जे पारायण प्रमुख आहेत ते हरिभक्त परायण शिवराम केशवरावजी शिंदे, हरिभक्त परायण निवृत्ती गोविंदरावजी पवार, हरिभक्त परायण सिद्धांत महाराज शिंदे, हरिभक्त परायण संभाजी महाराज गुरव, हरिभक्त परायण पंढरी रमेशराव शिंदे. त्याचबरोबर विशेष उपस्थिती म्हणजे आमचे हरिभक्त परायण एकनाथ गुरुजी पोळ प्रकंडेकर यांची संत ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था, सुंदर असली रवींद्र साऊंड सर्व्हिस सेलू, बरोबर का दत्ताभाऊ? शेलूचे आहेत का? पेंडूचे आहेत. बरं 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 बरं, तुमच्याच गावचे आहेत. पेंडू आणि शेलू एकच आहे ना. आणि ज्यांच्या माध्यमातून आज खूप मोठं अन्नदान झालं ते हरिभक्त परायण नेहरू माणिकरावजी पवार, शंकर पांडुरंगरावजी लोखंडे व नारायण शंकररावजी गायकर या तिन्ही कुटुंबाला भगवान पांडुरंग परमात्मा श्री भक्त असणारे मारुतीराय यांना उदंड आयुष्य देव, यांच्यावर अशीच कृपा करून राहू, यांच्याकडून असंच वारकरी संप्रदायाचं कार्य घडत राहू हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझ्या अभंग
तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला महाराज गायकाचं घेतलं, वादकाचं घेतलं, सृष्टीमौल्याचं घेतलं, मृदंगाचार्याचं घेतलं, मग आम्ही बसल्यानं काय तुमचं काय केलंय? तुमचं नाव महाराज, तुमचं मी काय माझ्या फाटक्या तोंडानं वर्णन करावं? साक्षात माऊली ज्ञानोबरायनं तुमच्या चरणावर मस्तक ठेवावं एवढे तुम्ही पवित्र असणारे वारकरी आहेत. मस्तक माझे पायावरी आणि या वारकरी संतांच्या या उक्तिवादानुसार तुम्हा सर्व वारकरी मायबापांच्या चरणी महाराज मी माझं मस्तक ठेवतो. आणि एवढं वाटत असलं तरी महाराजांना श्याम महाराजांना नाव घेतलं नाही, श्याम महाराजांना नाव घेतलं नाही, श्याम महाराजांना नाव नाही घेतलं नाही. हे श्याम महाराज नाव घ्यायला काय तुमची बायको? बरोबर का नाही? आपल्या आपल्या बायकांना आता सकार तर झाली ना जानेवारी मध्ये, घेतला असं ना. तरी वाटत असलं तर ठीक आहे घेतोच. पंढरीचा विठू सावळा, पंढरीचा विठू सावळा तुम्हा सर्वांचं नाव घेतो मी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. अजून घेतला असतं अजून झालं नाही. ठीक आहे घेतो. बकेटात बकेट, स्टीलचं बकेट, एका एकाचं नाव गेला 10,000 रुपये तिकीट. 10 रुपये द्यायचं नाव घेतो, 10 रुपये द्यायचं नाव घेतो. पै बालाजी नाही महाराज. ग्रामदेवत कोंडाप्पा महाराजांच्या चरणी बेल फुल वातो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो, आमच्या चोपदाराचा मान राखून. विठाला विठाला पहिला दिवस म्हणलं की वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कुठलाही सप्ताह म्हणलं पहिला दिवस असला की पहिल्या दिवशी नामपर किंवा रूपपर अभंग असावा, दुसऱ्या दिवशी संतपर संत महिमा, असे 2-4 दिवस चालते. शेवटच्या दिवशी पूजेला महाराज मागणीपर अभंग असावा आणि शेवट मात्र काल्याच्या अभंगानं व्हावं. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. या दंडकाप्रमाणे आपल्या मोतीराम महाराजांच्या परंपरेनुसार आज हा कीर्तनाच्या पहिल्या दिवशी नामपर हा संत श्रीमणी संत माऊली ज्ञानोबरायांचा अभंग या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. सप्त्याचा पहिला दिवस म्हणलं की सरासरी सप्त्याची मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्यानंतर सर्वांनी प्रत्येक महाराजाला फोन करायला सुरू केलं. महाराजाला फोन केला आणि महाराजाला सांगितलं, महाराज आमच्या गावचा सप्ताह 2 तारखेला सुरुवात व्हायलाय आणि 10 तारखेला संपायलाय. या 7 दिवसामध्ये तुमचं एक कीर्तन सेवा घ्यावं म्हणतोय. एखादी कोणती तारीख तुमची रिकामी आहे सांगा. महाराज म्हणतात, हा किती तारखेला? 2 तारखेला. बरं 2 रिकामी नाही, 3 तर नाहीच, 4 तर नाहीच. हा काय करा मग 5-6ला टाकून द्या. कुठल्याही महाराजाला फोन लावा. पहिला दिवस म्हणले की महाराज मंडळी नग म्हणतात, महाराज नग म्हणतात सरासरी. का? कारण पहिला दिवस म्हणले की सरास वातावरण जरा साधारण असते. पहिला दिवस असते व्यवस्थित मंडप नसते. पांडू महाराज पहिला दिवस म्हणलं की व्यवस्थित मंडप नसते, त्याच्यामुळे म्हणतात व्यवस्थित मंडप बी नाही. आणि पहिला दिवस म्हणले गावातली मंडळी जरासं म्हणतात जाऊ दे, आज सप्त्याचा पहिला दिवस आहे, अजून 7 दिवस बाकीच आहेत, बघू आज नाही उद्या जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे म्हणतात जराशी. महाराज लाटाळ करतात. पहिला दिवस असल्यामुळं तेवढे काही गायक मंडळी महाराज तेवढे नंबर 1 नसतात, पण इथं गायक मंडळी नंबर 1 आहे. मंडपही चांगला आहे. पहिला दिवस म्हणले की महाराज साऊंड सर्व्हिस व्यवस्थित नसते, पण इथं साऊंड सर्व्हिस व्यवस्थित आहे. का? साऊंड सर्व्हिस जरी व्यवस्थित असली तर पहिला दिवस असते महाराज, त्यांच्या लक्षात येत नाही कुठं बॉक्स लावायचा, कुठं काय करायचं, आवाज कसा यायला, रिपीट यायला, काही यायला, त्याला पूर्ण जजमेंट करायला पहिला दिवस निघून जाते. त्याच्यामुळे महाराज पहिला दिवस कोणी नग म्हणते, पण इथं साऊंड सर्व्हिस बी चांगली. एवढं असेल तर महाराज व्यवस्थित चोपदार नसते आमच्या नशिबाला. पहिल्या दिवशी सरासरी तर चोपदार नसते, पण इथं आहे. कारण पहिल्या दिवशी व्यवस्थित निवेदन नसल्यामुळं कोणी पहिल्या दिवशी नग म्हणतात. मग गावकरी हुशार असतात. महाराज कोणता महाराज नग म्हणत असेल ना पहिल्या दिवशी, मग बरोबर जे आपल्या जवळचं असतंय त्याला पहिल्या दिवशी टाकतात. का? कारण काही एखादी बार चूक झाली, सगळं काही सपादून जात असतं. पण इथं चूक होण्यासारखं काही नाही. महाराज जवळचाच आहे, बरोबर पहिल्या दिवशी टाकलाय, पण इथं चूक ठेवायसारखं काहीही शिल्लक नाही. विठाला अतिशय घोड निवेदन आहे महाराज. आणि आपलं पहिल्या दिवसाचं प्रथम महाराज हे पुष्प गुंफण्याचं कार्य फक्त आज आपण
आपल्याला पांडू महाराज एकच करायचंय, मस्तपैकी स्वच्छ आतरण टाकायचंय, त्याच्यावर जेवण्यासाठी बसायचंय, समोर सुंदर असणारी पत्रवाळी वाढायची, समोर गिलास ठेवायचा, गिलास भरून पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर फक्त मीठ ठेवायचं, एवढंच काम करायचं. बाकीचे पदार्थ रोज एक नवीन 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 येणारे प्रत्येक महाराज एक एक पदार्थाच्या रूपानं ज्ञान तुमच्या समोर ठेवतील आणि महाराज हा सुंदर असणार पंच पक्वानाचं 7 पक्वानाचं महाराज सुंदर असतं ताट तुमच्या गावाला सर्व हे ज्ञानी मंडळी या ठिकाणी देऊन जाणार आहेत. आपल्याकडे फक्त पत्र वाढण्याचं काम आहे. विठाला सांगायचं झालं तर पहिला दिवस म्हणजे पाया भरणीचा दिवस असतो. कारण घराचं बांधकाम सुरू केलं तर पहिल्यांदा काय करावं लागतंय गुरुजी? पाया भरावं लागतंय. म्हणजे पाया भरण्याचं पहिल्या दिवसाचं कार्य असतं. पहिल्या दिवशी पाया भरायचं कार्य असते. मला सांगू का, यामुळं कोणीही पहिला दिवस नग म्हणतोय, पण मी असा माणूस आहे, मी असा महाराज आहे गुरुजी, मला पहिला दिवस लय महत्वाचा वाटतंय. मला जर फोन आला, मी म्हणत असतो आधी पहिला दिवस असेल तर माझ्याकडे द्या, बाकीच्या नंतरचं काही बी होईल. का? कारण पहिला दिवस इतका श्रेष्ठ दिवस दुसरा कोणचा नाही. जर सप्ताह जर ठरला आणि सप्त्याचा जर पहिला दिवस होणारच नाहीत महाराज. पहिला दिवसाला जेवढं महत्व आहे तेवढं बाकीच्या एकाही दिवसाला महत्व नाही. विठाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. एक हा आकडा आहे, पहिला हा एक आकडा आहे, त्याच्या समोर शून्य लावला 10 झाले. त्याच्या समोर शून्य वाढवला किती झाले? त्याच्या समोर शून्य वाढला किती झाले? त्याच्या समोर शून्य वाढला किती झाले? त्याच्या समोर शून्य वाढवला किती झाले? त्याच्या समोर शून्य वाढवला किती झाले? त्याच्या समोर शून्य वाढला अजून किती झाले? आता 11 वाजेपर्यंत शून्य. समजा 1 कोटी झाली, 1 कोटी शून्य झाले आणि 1 कोटी शून्य झाल्यानंतर या सर्व शून्याने एका ठिकाणी बैठक घेतली. संध्याकाळी उद्याच्याला फॉर्म भरायचा होता राम महाराज. या सर्व शून्याने एका ठिकाणी बसून बैठक घेतली आणि ठरवलं, म्हणले अरे आपली संख्या आहे म्हणून त्या एकाला किंमत आहे म्हणले, आपण नसल्यावर त्या एकाला कोण विचारणार आहे म्हणले, आपण किती जण आहेत म्हणले, बघा ना म्हणले, आपल्यातला 1 शून्य वाढलं की त्याची कोटीची काय व्हायली? 10 कोटी व्हायली, हजाराची काय व्हायली? 10,000 व्हायली. म्हणून या सर्व शून्यानं गुरुजी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर जे सर्वात समोर होता ना बलाढ्य असणारा शून्य, ते म्हणला तुम्ही ताण घेऊ नका, आपण काय करू म्हणला, आपला पाठिंबा काढून घेऊ, त्याचं सरकार पडल्याशिवाय राहत नाही. आपला पाठिंबा काढून घेतल्यावर काय राहणार आहे? काहीच राहणार नाही ना महाराज, त्याचं काहीच राहणार नाही म्हणले. सर्व शून्यानं बैठक घेतली, म्हणले आपला पाठिंबा काढू. मग जे जर पाठिंबा सर्व शून्यानं बाजूला काढून टाकला आणि एक जर शिल्लक राहिला, त्या कितीही शून्य असले त्याला काही महत्व आहे का? एकामुळे त्या शून्याला महत्व आहे. एक जर नसेल तर असे ट्रॅक्टर भरून जरी शून्य आणले तर त्या शून्याचा काही उपयोग आहे का? नाही महाराज. म्हणून सप्त्यात पहिला दिवस नसेल तर मग असे 7 नाही 10 दिवसाचा जरी सप्ताह झाला तर पहिल्या दिवशी इतकं महत्व नाही. विठाला म्हणून हे पहिला दिवस माझ्या वाटाला आलं, हे माझं परम भाग्य आहे आणि या परम भाग्यामुळे आज मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबा आहे. सेवा बनभूत श्री संत मोतीराम महाराज यांची ही कीर्तन रूपी सेवा. ही सेवा बनभूत श्री संत कीर्तन महर्षी मारतराव महाराज दस्तापूरकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. ही सेवा बनभूत श्री संत नामधारक सोपन काका महाराज हिसादकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. आणि माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाला ज्यांनी पवित्र अशा या नारदाच्या गादीवर उभा केलं असे असणारे माझे गुरुवर्य ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. ज्याप्रमाणे हे 4ही महात्मे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे अल्पशा कालावधीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न आहे. आता बरोबर घड्याळीमध्ये 10 वाजले. बरोबर ना महाराज? किती वाजले? 10. आपला कीर्तनाचा टाइम आहे 9 ते 11. बरोबर का पांडू महाराज? 9 ते 11. आता बरोबर 10 वाजलेत म्हणजे माझ्यासाठी टाइम किती शिल्लक आहे? 1 तास. आता असं मला वाटायले राम महाराज 1 तास उरला. खटवांगरा अहो माझ्यासाठी घेऊ खटवांगरायला किती सांगता? आता माझ्याकडे 1 तास शिल्लक आहे ना. 1 तास उरला श्याम महाराजाशी. नाही नाही, 1 तासामध्ये त्या खटवांगरायने आपल्या जीवनाची भाग्यदशा बदलून घेतली. 1 तासामध्ये
आपलं पूर्ण जीवनामध्ये केलेलं कर्म त्या कर्मातून मुक्त होऊन सदैव भगवंताच्या जवळ गेला फक्त 1 तासामध्ये। आणि आता आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे। मग या 1 तासामध्ये मी तुमची भाग्यदशा बदलेल एवढं गोड कीर्तन मला सांगता येईल असं मी सांगू शकत नाही। पण या 1 तासामध्ये जर तुमच्या जीवनाची भाग्यदशा बदलून संतांच्या चरणापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न मात्र नक्की करणार आहे। यासाठी फक्त एकच करायचं, काहीच नाही, हातानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि मुखानं टाळी वाजवायची। बरोबर हो, बरोबर का? हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि मुखाने टाळी वाजवायची, असं का? मला वाटलं काय बघितलं झोपलेत का? जागे आहेत। हाताने ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण विठाला 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 अभंग हा नामपर आहे। आज या अभंगाद्वारे माझे माऊली ज्ञानोबा भगवंताच्या नामाचं वर्णन करतात। या जगामध्ये जर बघायला गेलं तर काही गोष्ट सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे, बाकी सर्व मिथ्य आहे, काही गोष्टी सत्य आहेत। कोणत्या गोष्टी सत्य आहेत? सत्य म्हणजे फक्त जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा सत्य आहे। सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य वर्णन करून सांगितलं की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। म्हणजे पहिली गोष्ट या जगामध्ये जर सत्य काही असेल तर जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आहे। त्यानंतर जगामध्ये दुसरं सत्य काही असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम सत्य आहे। का भगवंताचं नाम सत्य आहे? कारण जो भगवंतच सत्य असेल मग त्याचं नाव का असत्य असेल का? म्हणून भगवंताचं नाव सत्य आहे। म्हणून हे नाव हे अतिशय श्रेष्ठ आहे। अतिशय श्रेष्ठ नाव असल्यामुळं या नावाला जे आपल्या हृदयामध्ये ठेवील ते संत महात्मे सत्य आहे। या जगाच्या पाठीवर काय सत्य आहे? एक जगाचा मालक सत्य आहे, दुसरी गोष्ट जगाच्या मालकाचं नाम श्रेष्ठ आहे, आणि तिसरी गोष्ट खरं जर काही असेल तर भगवंताचं नाम म्हणजे विठोबाचं नाम। म्हणून भगवंताचं नाम सत्य आहे आणि हे जे भगवंताचं नाम घेतात ते संत महात्मे सत्य आहे।
सत्य अजून कोणाला म्हणतात, कसं ओळखतात? जर शास्त्राचा विचार केला, सत्य कोणाला म्हणतात? ज्यांचं या पंचमहाभूतावर अधिष्ठान आहे त्याला सत्य म्हणतात. या ब्रह्मांडाचा जर विचार केला, या ब्रह्मांडामध्ये या पंचमहाभूतावर ज्यांचं सत्यत्व आहे, ज्याचा अधिकार आहे, त्याला सत्य म्हणता येईल. म्हणजे हे जे पंचमहाभूत आहेत, कोणते कोणते? आप, तेज, वायू, अजून पृथ्वी आणि जल. हे पाच जे तत्व आहेत, हे पाच पंचमहाभूत आहेत. या पाच पंचमहाभूताला महाराज आपल्याच किंवा आपल्यापासून तयार केलं असा जगाचा मालक काय? श्रेष्ठ आहे. उदाहरण सांगायचं झालं तर पृथ्वी, या पृथ्वीचा 4000 अब्ज कोटी दिवसापूर्वी या पृथ्वीचा जन्म झाला. कोणापासून झाला? सूर्यापासून झाला. आज 4000 अब्ज कोटी दिवसापासून ही पृथ्वी एका ठिकाणी महाराज काय? एका ठिकाणी स्थिर आहे. असणारी ही जी पृथ्वी आहे ना, अशी अनेक एका ब्रह्मांडामध्ये अशा अनेक कोट्यावधी पृथ्वी आहेत. अनेक कोट्यावधी सूर्य आहेत आणि कोट्यावधी चंद्र आहेत. एक पृथ्वी म्हणलं की एक सूर्य आणि एक चंद्र. असे ब्रह्मांडामध्ये कोट्यावधी सूर्य आणि काय चंद्र आहेत, तारे आहेत. हे सर्व काही मानव सृष्टी आहे, जीव सृष्टी आहे, सजीव सृष्टी आहे, जिकडं तिकडं आहे. असे कितीतरी ब्रह्मांड महाराज, कितीतरी ब्रह्मांड माझ्या जगाच्या मालकाच्या एका रोमामध्ये बसण्याची ताकद आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, असा भगवान पांडुरंग परमात्मा. याचे अनेक असणारे ब्रह्मांड ज्यांच्या एका रोमा रोम म्हणजे अनंत ब्रह्मांडे, आनंद ब्रह्मांडे, शरीरावरला एक केस महाराज काढल्यानंतर जेवढा खड्डा पडतो ना, त्या खड्ड्यामध्ये अनंत असणारे ब्रह्मांड महाराज जगाच्या मालकाच्या बसतात. दृष्टांत जर सांगायचा झाला तर श्रीमद भागवत कथेमध्ये ह्याचं वर्णन येणार आहे. तरी मी तुम्हाला थोडासा प्रश्न करून समोर जातो. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे श्रीकृष्णाचं महाराज 7 बायका होत्या पठ्ठराने. 16,108 होत्या. त्यापैकी 7 असणाऱ्या पठ्ठराणी होत्या. आणि 7 पठ्ठराणी असताना सुद्धा श्रीकृष्णाला काय झालं? 16,107 असताना सिद्धांत महाराज काय वाटलं? 8वी करावी. आता सध्या इथं एकीची पंचायत आहे, तिकडं जायचंच नाही आपल्याला. एवढ्या असताना सुद्धा एक करण्याची इच्छा झाली. आणि ती एक करण्यासाठी महाराज ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गेले ना जांबुवंत सोबत, ते मणी आणण्यासाठी, सिमंतक नावाचा मणी आणण्यासाठी गेले. त्यावेळेस लक्षात आलं की तो मणी जांबुवंती जवळ आहे. मग महाराज ह्याच्यासोबत युद्ध केलं, जांबुवंतीच्या वडिलांसोबत युद्ध केलं जांबुवंतासोबत. आणि त्या जांबुवंतीला वडिलांना सांगितलं, जर तुम्हाला हा मणी पाहिजे असेल तर ही माझी मुलगी आहे, या माझ्या मुलीला वर तुम्हाला व्हावं लागेल. जगाच्या मालकाने होकार दिला महाराज आणि त्या जांबुवंती सोबत लग्न ठरलं.
आणि ठरलेली बातमी गावाकडे पाठवली, पत्रिका पाठवल्या आणि जिकडं तिकडं मूळ महाराज पाठवायला सुरू केलं. आता पाठवायला सुरू केल्यानंतर पहिल्या 16,107 होत्या, त्याच्या सुद्धा प्रत्येकाच्या म्हणजे जेवढे सासरे आहेत त्या सासरेला मूळ पाठवायला सुरुवात केली. मग जो लक्ष्मीचा बाप म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा सासरा, लक्ष्मीचा बाप कोण आहे? लक्ष्मी कोणापासून तयार झाली? ज्यावेळेस 14 रत्न महाराज निघायला सुरू झाले, त्या समुद्राचं मंथन करायला सुरू केलं, त्या मंथनामध्ये महाराज एक एक रत्न निघत होतं. त्यापैकीची एक रत्न निघाली म्हणजे माझी लक्ष्मी माता. आणि ती लक्ष्मी माता भगवान पांडुरंग परमात्म्याची पत्नी आहे, श्रीकृष्णाची पत्नी. तिचा वडील कोण असणार? समुद्र. मग समुद्राला मूळपट्टी महाराज पोहोचली आणि मूळ चिठ्ठी पोहोचल्यानंतर जावायचं लग्न आहे म्हणल्यानंतर सासरा तर लग्नाला येणारच की हो. बरं एका सासऱ्याला नाही, जे सासऱ्याची जेवढी भावकी होती, जेवढे काही समुद्र आहेत, महासागर आहेत, सगळ्याला पत्रिका मस्के महाराज गेल्या. आणि गेल्यानंतर जिकडं तिकडं पत्रिका गेल्यावर सगळे सासरे महाराज जेवढे असतील तेवढे निघाले ना महाराज, गड 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 करीत. आता मला सांगा, मुंबईचा जर अरबी समुद्र असा इथं आपल्या शेलू मध्ये जर लग्नाला यायचंय म्हणलं तर वाटाने येताना काय ठेवील का हो? पांडू महाराज काय ठेवील का? सगळ्याला घेऊन जाईन महाराज. इकडं लग्नाचा सगळा थाटा माराचा मंडप घातलेला होता. भगवान श्रीकृष्ण त्या महाराज ह्याच्यावर मंडपामध्ये त्या ह्याच्यावर उभा टाकले होते चौरंगावर. जांभून ती समोर होती आणि सासऱ्याचं आगमन व्हायले. महाराज असा सासरा जे म्हणतात, जे समोर पाठीमागे सगळ्यात बसलेली जी म्हातारी होती, म्हातारी म्हणली माय आता आपलं काही खरं नाही. म्हातारीचा झिंगाट महाराज आपल्या घराकडे निघाली. सगळ्यांनी बघितलं समुद्र आला, आता आपल्याला काही होत नाही. देव म्हणला घाबरू नका. गरुडानं सांगितलं देवा तुमचा सासरा. त्याला कोण सांगितलं? आता तुम्हीच मोठी दिली म्हणला आणि सासरा तुमच्या लग्नाला येईल नाही तर काय होईल? असं का म्हणली? बरोबर थांब म्हणले, काही टेन्शन घेऊ नको. जगाच्या मालकाने एक रोम उपटला आणि पूर्ण जेवढे सासरे होते सगळ्या सासऱ्याला महाराज म्हणजे एवढे बलाढ्य असणारा समुद्र एका रोमामध्ये बसवला. एवढा ताकद या भगवंतामध्ये आहे. म्हणून भगवंतामध्ये हे रोम सर्व काही ब्रह्मांड बसेल एवढी ताकद एका रोमामध्ये आहे. म्हणून तो जगाचा मालक काय? श्रेष्ठ आहे किंवा सत्य आहे. विठाला पृथ्व्या म्हणजे आपल्याकडे पंचमहाभूत आहे, त्यापैकी एकच पृथ्वी आपल्याला बसवायची. म्हणजे ही पृथ्वीवर अधिराज्य जगाच्या मालकाचा आहे. म्हणजे या पंचमहाभूतावर अधिराज्य जगाच्या मालकाचा आहे. म्हणून जगाचा मालक श्रेष्ठ आहे आणि सत्य आहे. आणि त्या जगाच्या मालकाचं नाम कसं आहे? तो जगाचा मालकच जर सत्य असेल तर त्या जगाच्या मालकाचं नामही सत्य आहे. म्हणून नामही या नामाचं सुद्धा या पंचमहाभूतावर अधिराज्य आहे. आणि तिसरा प्रश्न, कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात, हुशार मंडळी आहेत, तुम्ही म्हणता महाराज तुम्ही म्हणलेत की संत महात्मे काय सत्य आहेत आणि श्रेष्ठ आहेत. कशामुळे? कारण हे संत महात्मे नाव घेतात म्हणून श्रेष्ठ आणि सत्य आहेत. ही गोष्ट पटली. पण या संत या संतांचं या पंचमहाभूतावर अधिराज्य आहे हे कशावरून आम्ही मानायचं ते सांगतो. भजन करा विठाला पहिलं तत्व घ्या महाराज. पहिलं तत्व काय? वायू. या वायू या तत्वामध्ये कोण महाराज अधिराज्य गाजवलं? कोणत्या संतानं या वायू या तत्वावर अधिराज्य गाजवलं? एका एका तत्वावर एका संतानं महाराज अधिराज्य गाजवलं. वायू या तत्वावर आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी वायू या तत्वावर महाराज अधिराज्य गाजवलं. काही ठिकाणी असं लिखाण आलं की जनार्दन स्वामीची समाधी आज असलेलं सध्याचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या दौलताबाद किल्ल्यावर, देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामीची समाधी आहे. पण त्या समाधीमध्ये त्यांचं काहीही अवशेष सापडलेलं नाही, काहीच नाही. ते त्या ठिकाणी राहत होते म्हणून त्यांची समाधी आहे. त्या ठिकाणी त्यांचं काहीही नाही. अहो जनार्दन स्वामी या वायू या तत्वामध्ये आपलं शरीर त्यांना विलीन करून घेतलं आणि पूर्ण जे आपलं काही शरीर होतं या वायू तत्वामध्ये विलीन केलं. आपलं शरीर हे वायू रूप बनवून घेतलं आणि या वायू या तत्वावर अधिराज्य गाजवलं या आमच्या जनार्दन स्वामीने. दुसरं तत्व घ्या महाराज, जल. जल या तत्वावर कोणी अधिराज्य गाजवलं ते म्हणजे आमचे वारकरी संप्रदायातले शांत आणि श्रीमंत आमचे एकनाथ महाराज यांनी महाराज या जल या तत्वावर अधिराज्य गाजवलं. माझ्या एकनाथ महाराजांनी समाधी घेण्याचं ठरवलं महाराज. देह ठेवण्याचा ठरवला आणि देह ठेवला. षष्टीची तिथी निवडली आणि देह ठेवला. आणि देह ठेवल्यानंतर महाराज त्यांचा देह त्या दिरडीवर महाराज ठेवण्यात आला. आणि दिरडीवर ठेवण्यात आल्यानंतर जे खांदेकरी असतात ना ते खांदेकरी महाराज त्या ठिकाणी आले. सगळेजण म्हणले अरे आयुष्यभर यानं भजन केलंय आणि याची आठ आहे की माळकऱ्याच्या खांद्यावर गेलं मी मला धन देण्यासाठी न्या. म्हणले जाऊ दे आता हे मेले. म्हणले ह्याला काय कळणार आहे. गावातले सगळेजण महाराज टगे जवळ आले. माळकऱ्याला खांदा देऊ दिला नाही महाराज. यानं बिना माळकऱ्यानं काय केला खांदा द्यायला.
दिरडी उचलली महाराज आणि खंदा दिला आणि खंदा दिल्यावर अंगावर घेतली की दिरडी नाही का खांद्यावर घेतली आणि दोघे एकमेकाला म्हणू लागले. लय आयुष्यभर भजन करीत होता, माळकऱ्याच्या खांद्यावर जायचंय म्हणत होता, आता आपल्या कोणाच्याच गळ्यात माळ नाही की म्हणला, आता कसा चालय म्हणला गुपचूप, कसा झोपलंय म्हणला, आता काय चेव आलाय का ह्याला, कळायले का काय म्हणले, मेल्यानंतर काय कळत असतंय का. ही बातमी महाराज नाथ महाराजांना ऐकली. नाथ महाराज उठून उभा टाकले, बसले महाराज त्या दिरडीवर, म्हणले खाली टेकवा. खाली टेकवा म्हणल्यावर महाराज ज्याच्या हातामध्ये ते मडकं घेतलं होतं ते तर महाराज झिंगाट निघून गेलं, पाठीमागं मातीला आले सगळे, महाराज लांब पडून गेले. म्हणजे अरे नाथ बाबा म्हटले, म्हणले असं कसं शक्य आहे. नाही नाही म्हणले, तुम्ही बिन माळकरी आहेत, तुमच्यासोबत मला याचं नाही, टेकवा म्हणले. महाराज नाथ बाबा वापस घरला गेले. पुन्हा महाराज श्रेष्ठीची तिथी निवडली, पुन्हा देह ठेवला. पुन्हा म्हणले आता माता तसं करायचं नाही म्हणले, आता माता माळकऱ्यांना खंदा द्या म्हणले. जर माळकऱ्यांना नाही खंदा दिला तर पुन्हा अजून उठून बसतील म्हणले, पुन्हा आपली बेजारी. त्याच्यापेक्षा मग 4 माळकऱ्यांना खंदा दिला महाराज आणि निघाले महाराज. हे सगळं प्रेत यात्रा महाराज राम नाम सत्य म्हणत म्हणत भगवंताच्या भजना टाळ मृदंगाच्या गजरामध्ये नाथ महाराज प्रेत यात्रा महाराज गावाच्या येशीपर्यंत आली. आणि येशीपर्यंत आल्यानंतर येशीजवळ असणाऱ्या घरातील एक लेक महाराज 12 वर्ष झालं नांदतच नव्हती. 12 वर्ष झालं आणि एकूण ती 12 वर्षानंतर नांदण्यासाठी निघाली महाराज. आणि निघाली, सोयरेधारे आले, ते सगळ्या थाटामाटा तिला वाट लावले. तितक्यात महाराज नाथ महाराजाची दिरडी समोरून आली. तिची त्या लेकीची जी आई होती तिनं आईनं विचार केली, म्हणली माय आधीच 12 वर्ष झालं मग लेक नांदाय नव्हती, ह्या नाताचं का मडं बसलं असेल का म्हणली, आज छेला जाचं काय पडलं असेल, मग लेक काय नांदाय चालीन, ह्याचं मडं काय चालय म्हणली. माय जरा काय करावं, मग लेक जर नाही नाचली तर. नाथ महाराजांनी विचार केला, म्हणली हिची जर लेक जर नाही नांदली, आधीच 12 वर्षी नांदली नाही आणि आता नांदन का नाही भरोसा नाही, वापस आली तर म्हणली आयुष्यभर मया नावानं काय बोटं मोडीत बसन. अर म्हणले थांबवा महाराज, थांबवा म्हणले. खाली ठेवलं महाराज. पुन्हा नाथ श्रेष्ठी निवडली, देह ठेवाय. लोक म्हणले आता माता नाथ बाबा आम्ही कदरलोत म्हणले तुमचे देडे उठलून, आता माता तुम्ही देह तुमचा देह कुठं नेऊन समर्पित करायचे करा. नाथ बाबानं भगवंताचं स्मरण केलं आणि महाराज विना घेतला, टाळ घेतला, चिपळा घेतला आणि भजन करत करत माझे नाथ बाबा गोदावरी गंगेमध्ये प्रवेश करतात, गोदावरी मातेला नमन करतात आणि नमन करून गोदावरी मातेमध्ये या जल या तत्वामध्ये महाराज आपलं शरीर हळूहळू या जल या तत्वामध्ये काय करतात, विलीन करून घेतात. म्हणजे या जल या तत्वामध्ये माझ्या नाथ महाराजांना संजीवन समाधी घेतली. म्हणजे या जल या तत्वावर माझ्या नाथ महाराजांचं अधिराज्य आहे. विठाला विठाला झाले, 2 झाले. तिसरं काय, आकाश. आकाश या तत्वावर कोण अधिराज्य गाजवलं? पांडू महाराज. आकाश तत्व कोण गाजवलं? अनु रेणू या चहा पाणी सांगून येऊ का? तस काय नाही ना. इकडे बसलेले पुरुष मंडळी आवाज ऐकू यायलाय का? ओ गावकरी, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊजी यायलाय ना? समजायलंय का नाही? का डोसक्याच्या वरून चाललंय? तस काय नाही ना. बर, विठाला विठाला विशेष पर्वकाळ आपल्या सप्त्यामध्ये आहे की ज्यांनी आपला परमार्थ या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये ठसाठसामध्ये मातीमध्ये वृक्षामध्ये महाराजांनी ठसवला ते म्हणजे आपले गुरुवर्य ब्रह्मभूत श्री संत मोतीराम महाराज यांचा प्रगट दिन आहे. म्हणून म्हणलं आज
जरा चिंतनीय भांडवल चालू द्यावं गुरुजी, आता ते बी आपल्याकडं आहे. प्रमाणाशिवाय बोलायला गुरुजी, बोलण्याला प्रमाण आहे का नाही? प्रत्येक महाराजांना बोलत असताना त्याच्या बोलण्याला पुरावा असावा, आणि राम महाराज ज्याच्या बोलण्याला पुरावा नाही त्या महाराजाला चित्त विठाला 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 म्हणतात ते आकाश एवढा मी आहे, अनुरेणू या तोकडा, आणि तुका आकाश एवढा. म्हणजे आकाश या तत्वामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना आदिराज्य घालवलं. नव्याने आपला अखंड देह महाराज वैकुंठाला घेऊन गेले, आकाशामध्ये घेऊन गेले. म्हणजे आकाश या तत्वावर, आकाश म्हणजे महाराजावर नाही, आकाश महाराजावर देवा महाराज, आकाश या तत्वावर, आकाश नावाच्या माणसावर नाही, तर आकाश एक तत्व आहे. या तत्वावर पंचमहाभूताचा एक भाग आहे. या पंचमहाभूतावर आदिराज्य माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाजवलं. आता काय राहिलं? वीज, लाईट, वीज. या वीज या तत्वावर जर कोण आदिराज्य गाजवलं असतं, ती आदिमाया शक्ती माझी मुक्ताई माता, मुक्ताई मातेनं आपलं शरीर महाराज वीज चमकल्यासारखी वीज चमकली, आणि आपलं हे शरीर या वीज या तत्वामध्ये विलीन केलं. म्हणजे आदिमाया शक्ती मुक्ताई मातेनं महाराज वीज या तत्वावर काय केलं? आदिराज्य गाजवलं. म्हणजे चार या पंचमहाभूतावर आदिराज्य गाजवणारे कोण आहेत? संत महात्मे. आता शेवटचं म्हणजे पाचवं तत्व. कोणचं तत्व? पूर्व कोणचं तत्व? पृथ्वी. पृथ्वी या तत्वावर कोण आदिराज्य गाजवलं? तर पृथ्वी या तत्वावर आदिराज्य गाजवलं आमचे कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय. माझ्या माऊली ज्ञानोबरायाने महाराज वयाच्या 22व्या वर्षी या पृथ्वी मातेच्या पृथ्वी या तत्वामध्ये संजीवन समाधी घेतली, आणि आपला देह सदैव या समाधी रूपाने या पृथ्वी मातेच्या कुशीमध्ये महाराज अर्पण केला. म्हणजे पृथ्वी या तत्वावर माझ्या संत ज्ञानेश्वर महाराजानं काय केलं? आदिराज्य गाजवलं. म्हणजे जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतावर हे संत महात्म्यानं आदिराज्य गाजवलं, म्हणून संत महात्मे सत्य आहेत. विठाला विठाला पृथ्वी या तत्वावर पंचमहाभूतावर आदिराज्य गाजवलं, मग ते संत कसे असतील? खरे असतील, सत्य असतील. मग ते संत सांगतात काय? अभंगाचं
ज्ञानेश्वर महाराज सांगतात की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे आणि हृदय मंदिरी स्मराकारे. या जगाच्या पाठीवर जर सत्य काही असेल, परिपूर्ण काही असेल, ते फक्त आणि फक्त जगाच्या मालकाचं नाव आहे, जगाचा मालक आहे. माऊली ज्ञानोबराया सांगतात म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे. दुसरं तुम्हाला सांगण्याची काही गरजच नाही. ज्यांचा ज्यांचा माऊली ज्ञानोबरायावर विश्वास आहे ना, त्यांना सहज समजून जाईल की काय, की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे श्रेष्ठ आहेत. कशावरून श्रेष्ठ आहेत? भगवंताच्या जर नामाचं वर्णन करायचं गेलं, भगवंताच्या जर अवताराचं रूप वर्णन करायचं गेलं, तर भगवंताच्या अवताराचे महाराज आपल्या आता भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन आहे. काही ठिकाणी 12 अवताराचं वर्णन आहे, काही ठिकाणी अंशांमध्ये 12 आहेत, काही ठिकाणी 24 आहेत, काही ठिकाणी शस्त्र नाम आहेत. जगाच्या मालकाचे शस्त्र नाम आहेत. कितीक नामानं जगाच्या मालकाला ओळखलं जातं, पण शस्त्र नाम असताना सुद्धा माऊली ज्ञानोबराय हे दोनच नावं का घेतात? कारण हे दोन अवतार कसे आहेत? परिपूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा संहार करण्यासाठी महाराज जे अवतार घेतला, ते अवतार म्हणजे प्रभू रामचंद्राने कृष्ण भगवानचा पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण. हे राम आणि कृष्ण हे पूर्ण आहेत, पूर्ण आणि परिपूर्ण आहेत. जी गोष्ट पूर्ण परिपूर्ण असते ती गोष्टी साजरी केली जाते. उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या गोष्टी एखाद्या माणसाला समजा जर 12 वर्ष झालं, 12 वर्ष 20 वर्ष झालं लेकरूच होत नसेल आणि त्याला भगवंताच्या कृपा आशीर्वादाने जर लेकरू झालं ना महाराज, तर या महिला मंडळी म्हणतात महाराज त्या माता माऊलीला, अगं या फलानीची सखूबाईची आज कूस काय झाली? पवित्री झाली. नाही नाही, याची कूस काय झाली? साजरी झाली. साजरी झाली म्हणजे परिपूर्ण झाली. तिची जी आशा होती जी परिपूर्ण होणे म्हणजे साजरी होणे. मग जगाच्या मालकाचे खूप अवतार आहेत, तरी पण हे दोनच अवतार का? कारण या दोन अवतारामध्ये विशेष असणारं कार्य आहे. बाकीचे अवतार आता तुम्हाला एक एक अवतार भागवतामध्ये सांगायला भेटणार आहेत, मी सांगत नाही. का सांगू? प्रत्येक अवतार वेग थोडस सांगून मोरी जातो. महाराज नरसिंह अवतार कशासाठी घेतला? हिरण्यकशिपूला मारण्यासाठी आणि भक्ताचा उद्धार करण्यासाठी घेतला आणि तो अवतार त्या ठिकाणी संपला. वामन अवतार कशासाठी घेतला? बळीराजाला पाताळामध्ये घालण्यासाठी अवतार घेतला. पाताळा घातला की तो अवतार संपून गेला. वराह अवतार कशासाठी गेला? ही पृथ्वी पाताळामध्ये गेली होती, त्या पृथ्वी मातेला वर काढण्यासाठी वराह अवतार घेतला. पृथ्वीला आपल्या या दोन तोंडाच्या या दातामध्ये घेतला आणि पृथ्वीला या जलाशयातून वरी आणलं, पाताळातून वरी आणलं. हा अवतार संपला. प्रत्येक जे अवतार आहेत फक्त कारणापुरते केलेले आहेत. फक्त हे दोनच असे अवतार आहेत ब्रह्मांडावर जगाच्या मालकाचे. कृष्णाचा अवतार आणि रामाचा अवतार हे परिपूर्ण आहे, पूर्ण अवतार आहे. या दोन अवताराचा जर विचार केला तर हे दोन्ही अवतार भिन्न भिन्न आहेत. अवताराचा जर विचार केला दोन्ही अवतार भिन्न भिन्न आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, एक ज्ञानी, एक प्रत्येक म्हणजे प्रभू रामचंद्रानं जीवनामध्ये एकच गोष्टीचा विचार केला, जे काही सत्य असेल ते सत्य. आयुष्यामध्ये माझे प्रभू रामचंद्र आज्ञा पूर्ण राम अवतारामध्ये कधी खोटं बोलले नाही, सत्याशिवाय राहिले नाही. असे प्रभू रामचंद्राचं आयुष्य आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म कधी? दुपारी 12 वाजता. आणि या उलट सगळं श्रीकृष्णाचं आहे. श्रीकृष्णाने जन्मल्या तेव्हापासून मरेपर्यंत महाराज खरा कधी बोलला नाही. एक पत्नी नव्हता, 16,108 होत्या. कधीच बोलला नाही. खरं कोणाचं चांगलं श्रीकृष्णाने केलं नाही. कोणाचं चांगलं होतंय त्याचं मोडल्याशिवाय राहिला नाही. एखादा जर अमर होत असेल तर त्याला अमर होऊ दिलं नाही, होऊ दिलं नाही महाराज. कोणाचंच चांगलं होऊ दिलं नाही. उदाहरण सांगायचं झालं तर पांडव आणि कौरवाचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना एक एक कौरव सैन्य मरत होतं. पांडव हे अमर राहत होते. पांडवाचा विजय होत होता आणि विजय होत असताना एका दिवशी विचार केला, म्हणले पांडव विजय होतात, 5च आहेत पण त्यांचा विजय, आपले कौरव तर सर्व मरत आहेत. आता एकटा दुर्योधन शिल्लक राहिलेला होता. दुर्योधनानं विचार केला, आपण बी ह्या पांडवाच्या हाताने मरतो, पण याच्यामध्ये आपण वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे याच्यामध्ये एकच आहे, तो म्हणजे एकनिष्ठ असलेला धर्मराजा. धर्मराजापाशी दुर्योधन गेला आणि विचारलं, दादा अरे सर्व काही कौरव सैन्य मरून गेलं, आता मी एकटा शिल्लक आहे, मी एकटाही मरणार आहे, पण यामधून मला जर वाचायचं असेल तर मला काय करावं लागेल? सांगितलं धर्मराजाने, जर तुला वाचायचं असेल तर एक कर, अंगावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र ठेवू नको. कुठल्याही प्रकारचं वस्त्र न ठेवता तू काय कर, तर स्वतःच्या आईजवळ जाय आणि आईजवळ जाऊन आईला सांग, डोळ्यावर पट्टी बांधली ना ती पट्टी काढायला लाव, तुझं पूर्ण शरीर वज्राचं होईल. सांगून दिलं मला. ते धर्मराजा होता, सत्यानं न्यायानं बोलणारा राजा होता. धर्मराजानं जे काही खरं होतं ते सांगून टाकलं
आणि महाराज धर्मावर विश्वास होता कोणाचा, दुर्योधनाचा, आणि दुर्योधन महाराज पाटे पाटे आईकडे निघाला. पण जगाच्या मालकाला काळजी होती. जगाचा मालक म्हणला हे जर वज्राचं झालं तर हे काही मरत नाही, पांडवाला काही राज्य देत नाही. म्हणून महाराज लबाडी केली. महाराज एका माळ्याचा वेश घेतला आणि दुर्योधनाला म्हणला अरे रे कुठं चालस म्हणला. म्हणला आईकडे. अरे ह्या वयामध्ये आईकडे असं लग्न अवस्थेमध्ये जात असतात का रे म्हणले. मग काय करू. अरे ही एवढी जागा तरी काय कर झाकून दे. म्हणजे काय झाकू. ते फुलाचं महाराज माळ्याचं रूप घेतलं होतं. फुलाच्या अशा माळा गुंपलेल्या होत्या. त्या गुंपलेल्या माळा महाराज गुंडाळायला दिल्या आणि गुंडाळून महाराज आईजवळ गेला. आणि आईजवळ गेल्यानंतर गांधारीनं महाराज डोळ्याची पट्टी काढली आणि नकापासून न्याळायला सुरू केलं. महाराज जेवढं अंग उघडं होतं तेवढं वज्राचं झालं आणि जेवढं झाकलेलं होतं महाराज ते कच्च्याच्या कच्चं राहिलं. म्हणजे दुर्योधनाचं चांगलं होत होतं ते चांगलं होऊ दिलं नाही कोण. श्रीकृष्णानं. असे कित्येक दृष्टांत आहेत. भगवान श्रीकृष्णानं आयुष्यामध्ये कधीच कोणाचं चांगलं होऊ दिलं नाही, कधीच नाही महाराज. जन्म रात्री 12 वाजता. ते जन्म कुठं. प्रभू रामचंद्राचा राज्याच्या घरी झाला आणि याचा कुठं झाला. जेलमध्ये झाला. आयुष्यात कधीच चांगलं केलं नाही महाराज. म्हणजे दोन्ही अवतार भिन्न आहेत. भिन्न असले तरी बी माझे माऊली ज्ञानोबा ह्या दोन्ही अक्षराला जवळ घेतात, दोन्ही नावाला जवळ घेतात. याचं स्मरण करा म्हणतात. असं या दोन नावामध्ये काय, या दोन नावाचं काय महत्व आहे सांगतो. भजन करा विठाला विठाला. जर नाव गात राहिलो तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत जर सांगायचा झाला तर रामायणामध्ये प्रसंग आहे की वाल्या कोळी हा काय करायचा. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला अडवायचा आणि अडवून त्याची हत्या करायचा. प्रत्येकाला मारायचा. त्याच्याजवळ काही धन पैसा असेल ते लुटायचा आणि त्याला मारायचा. मारता मारता त्याने इतके माणसं मारले होते. पुराणिक सांगतात की 7 रानं त्याच्या माणसं मारण्यानं भरलेली होती. काय 7 रानं. एवढे लोक, कित्येक लोक, म्हणजे त्याचं गणितच नाही, मापच नाही, अशी माणसं त्याने मारले होते. आणि मारत असताना एके दिवशी नारद मुनी त्याच्या रस्त्यानं जात होते आणि नारद मुनीला महाराज त्यांना अडवल्यानंतर सांगितलं तुमच्याकडे काय आहे ते द्या. नारद मुनी म्हणले बाबा माझ्यापाशी तर काही नाही, मी संन्यासी माणूस आहे, माझ्याकडे कशाचं काय आलंय. माझ्याकडे म्हणला एवढे विना आणि ह्याचे पुढे आहेत, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही. नाही म्हणले सांग म्हणले, नाही तर तुझा खून केल्याशिवाय राहत नाही. अरे बाबा खून कायला, माझ्याकडे काहीच नाही, मी असलं तर तुला दिलं असतं. नाही मला करतो. म्हणून महाराज ती धारधार असलेली महाराज कुऱ्हाड बाजू काढली आणि नारद मुनीच्या अंगावर महाराज अशी उगारली. उगारल्यानंतर कुऱ्हाड अशी वेगात उगारायची. पण नारद मुनीच्या मानाजवळ गेले की महाराज कुऱ्हाड मोरी जायचीच नाही, जाग्यावर थांबायची. पुन्हा वार केला महाराज. पुन्हाचा वार बी तसाच झाला. 3दा वार केला पण ती कुऱ्हाड नारद मुनीच्या शरीराला स्पर्श करत नव्हती. का. कारण नारद मुनीने अखंड भगवंताचं नामस्मरण केलेलं. जीवनामध्ये कधीच भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखारविंदातून खंडन झालं नाही. आयुष्यभर भजन महाराज नारद मुनीने केलं. म्हणून महाराज ते कुऱ्हाड सुद्धा एखाद्या दोषी माणसांना मारण्याचा जरी प्रयत्न केला, ज्यानं आयुष्यभर भजन केलं तर त्याला काहीच होऊ शकत नाही महाराज. लागतच नव्हती. महाराज त्या वाल्यानं प्रश्न केला मुनीवर, अहो मी कितीही कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न करतो, अहो मी नुसती कुऱ्हाड उगारल्या अशी जवळ गेल्यावर एवढी धार आहे, या धारेने एका क्षणामध्ये माणसाचा धडाच्या मुंडकं वेगळं होतंय. पण तुमच्या मानेवर मारायला जातो पण मानेच्या जवळ गेली की कुऱ्हाडच मोरी जात नाही. नेमकं काय चमत्कार आहे. अरे काय चमत्कार. अरे काही नाही म्हणले, मी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, ह्याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं काही बी नाही. नेमकं काय. अरे म्हणले हे माणसं मारण्यामध्ये किती दिवस बसतोत वाल्या. अरे माणसं मारणं सोडून दे म्हणले. अरे भगवंताचं भजन कर आणि आयुष्याची काय कर गणना, सदैव भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर. तो म्हणला वा रे वा, तुम्ही महाराज आहेत, तुमचं कामच असते म्हणला लोकायला उपदेश करायचं, लोकायला सांगायचं, हे तुमचं कामधंदा आहे म्हणला. पण माझं कुटुंब कसं जगेल म्हणला, माझा प्रपंच याच्यावर आहे, मी जर नाही केलं तर माझ्या प्रपंचाला कोण बघन म्हणला. मी हे सगळं काय करतो हे माझ्यासाठी करत नाही तर माझ्या प्रपंचासाठी करतो. नारद मुनीने सांगितलं अरे तू तुझ्या प्रपंचासाठी करतोस ना, मग जाय प्रपंचाला जाऊन विचार तुझ्यासाठी हे प्रपंच काय करतील का. तू एवढं पाप केलंस, एवढ्या हत्या केला, त्या हत्याचं पाप तुझ्या डोक्यावर आहे, मग या पापामधला थोडे तरी प्रपंचामधले लोक घेतील का सांग. जाय विचारून ये. नाही म्हणला 100% मुनीवर मी यांच्यासाठी केले म्हणला, हे मग पाप नाही तर काय, यांच्यासाठी नेलेला पैसा ह्याला खायला गोड वाटला म्हणला, त्या पैशावर आईस आराम करायला ह्याला बरं वाटायलंय, मग यांचं जर पाप झाला असेल तर मग हे पाप बी हे घेते ना म्हणला सगळेजण वाटून. अरे जाऊन विचार म्हणला. ठीक म्हणला, विचारायला जाईन तू इकडं पळून जाशील. अरे मी म्हणले कुठं पळून जात नाही, वाटलं तर मला बांधून ठेव. जात नाही. विश्वास नारद मुनीवर ठेवला महाराज त्यांनी आणि तो घराकडे गेला. घराकडे गेल्याबरोबर घराच्या समोरच उंबरट्यावर वट्ट्यावर महाराज आई वडील बसले होते.
वय झालेले आई वडील होते आणि आई वडील एकमेकाला बोलत होते. वाल्या पळत घराच्या समोर गेला आणि आई वडिलाला हात जोडून सांगितलं, बाबा आई आयुष्यभर मी तुमच्यासाठी एवढ्या हत्या केल्या, एवढ्यांना मारलं, एवढ्यांना लुटून चोऱ्या केल्या आणि चोऱ्या करून घरी घेऊन आलो. तुम्हाला अन्नधान्य याच्यावर पैशावर आज आराम करायला मिळाली आणि माझ्यावर एवढं पाप झालंय, या पापामध्ये तुम्ही काहीतरी भागीदारी होता का? असं म्हणल्यानंतर महाराज आई वडिलांना सांगितलं, वाल्या अरे आमचं कर्तव्य होतं, तुला लहानाचं मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, 2 हाताचे 4 हाते केलं आणि तुला संसारासाठी उभा केलं. आमचं जे काही कर्तव्य होतं ते आम्ही कर्तव्य पूर्ण केलं. तुला तुझ्या लग्नापर्यंत सांभाळलं, तुझ्यावर संसाराचा भार टाकला आणि आम्ही मोकळे झालो. इथून मोरी असं असतं, आमचं कर्तव्य संपलं की मुलाचं कर्तव्य सुरू होतं. मुलानं काय करायचं असतं, मायबापाला सांभाळायचं असतं. अरे लहानाचं मोठं केलं, हाडाचे काळे केले, रात्रीचा दिवस केला, जे नाही ते कष्ट केले. शेजाराच्या वळायचा कडवा आणला, शेजाराच्या महाराज घासघास कपून आणला, आपल्या म्हशीला टाकला महाराज, जे नाही ते केलं महाराज. काही नाही केलं. सदा आम्ही शेजारी शेतामध्ये जायचं, शेजारी नसलं की आपला बांध करायचा, इकडे दगड तिकडे टाकायचे, जे नाही ते केलं म्हणला तुझ्यासाठी. आणि तुला एवढं घडवलं आणि तुझ्यावर आम्ही एवढे उपकार केले. आम्ही तुला म्हणलोत का तुझ्यासाठी एवढे उपकार केले, मग आमचे देव वापस नाही? अरे मग हे तुझं कर्तव्य आहे, माय बापाला करणं, माय बापाची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य असतं. मुलाला मोठं करणं हे मायबापाचं कर्तव्य आहे. मुलगा मोठा झाला की त्या मुलानं महाराज मायबापाला सांभाळणं हे मायबापाचं किंवा मुलाचं कर्तव्य असते. पण हे कर्तव्य आजकाल राहिलं नाही महाराज. आजकाल मुलं आपल्या आईवडिलाला सांभाळायला तयार नाहीत. अहो सांभाळायचं लांब, त्याला नीट बोलायलाही तयार नाहीत, बोलायला सुद्धा तयार नाहीत महाराज. आज शोकांतिका वाटते, या ज्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज आपलं स्वराज्य इतर माय बहिणीला, इतर जातीवादी लोकांना सांभाळण्यासाठी आदर केला, त्याच राज्यामध्ये त्याच राज्याची प्रजा महाराज, त्याच राज्यातील मावळे, त्याच राज्यातील मुलं आपल्या आईवडिलाला सांभाळीत नाहीत. ही शोकांतिका आहे. राजाचे संस्कार हेच होते का महाराज? आमच्या संत मंडळीचे संस्कार हेच होते का? हे नव्हते मायबाप. संतांनी सांगितलं की जगामध्ये जर काही असेल तर सगळं काही माता पिता आहे. माता पिता चरणावरच सगळे तीर्थ आहेत महाराज. माता पित्रात सगळं काही आहे. माता पिता असले तर सगळे, ज्याच्याकडे माता पिता आहेत त्यानं कुठली वारी करायची गरज नाही, कुठं कीर्तनालाही जायची गरज नाही, कुठल्या महाराजाच्या पाया पडायची गरज नाही, कुठल्या देवस्थानाला जायची गरज नाही. सगळे काही तीर्थ आपल्या आई वडिलांच्या पायापाशी आहेत. विठाला तीर्थाची धुरी जे का माता पिता म्हणजे सगळं तीर्थाचं महाराज जे पवित्र काय असेल. इतर कुठेही आपण पृथ्वीतलावर जर फिरत गेलो तर फिरत गेल्यानंतर 360 आपल्याला तीर्थ भेटते. त्या 360 तीर्थामध्ये स्नान केलेलं जे पुण्य आहे ना, ते सगळं काही पुण्य फक्त आई वडिलांच्या पायामध्ये मिळते. म्हणून आई वडिलांची सेवा करा. अरे म्हणले, वाल्या आई वडिलाचं कर्तव्य आहे की तुला आतापर्यंत घडवलं, आता तुझं कर्तव्य आहे आम्हाला सांभाळणं. आम्ही तुमच्या पापामध्ये काय भागीदारी करू शकत नाही. ठीक आहे म्हणला, मायबाप आहेत, मायबापानं आपल्याला जन्म दिलेला आहे, मायबापानं आपल्यावर उपकार केलेत आणि आपलं खरंच कर्तव्य आहे मायबापाला सांभाळायला पाहिजे. आपण त्यांच्याकडे आपलं पाप वाटाय नाही पाहिजे. ठीक आहे म्हणला, 100% मायबापानं म्हणला काय अडचण नाही, घेऊ द्या, पण मी ज्या मुलासाठी केलं म्हणला ते मुलं तरी. मुलगा समोरच खेळत होता, मुलाला विचारलं, मुलगा म्हणला नाही बाबा तुमचं कर्तव्य आहे म्हणला, मी लहान आहे, मला घडवणं, मला खाळवणं, मला खाऊ घालणं, मला जगवणं, मला शिकवणं, मला व्यवस्थित टेबल करणं, मला चांगलं धंद्यावर नेऊन ठेवलं, मला व्यवस्थित एखादा व्यवसाय टाकून देणं हे बापाचं कर्तव्य आहे मुलासाठी. बरोबर आहे, हे कर्तव्य आहे, बापानं मुलासाठी केलंच पाहिजे आणि बाप हे मुलासाठी करत असतो. आणि इथून मुळे ज्यावेळेस तुम्ही म्हातारी होता मला त्यावेळेस मी सेवा करू शकतो, याच्यापेक्षा मी काही करू शकत नाही. तुमचं पाप माता मी घेऊ शकत नाही. जाऊ द्या म्हणला, मुलाने सोडून दिलं, मायबापानं सोडून दिलं, पण जी माझी घरची आहे, जी माझ्यावर प्रेम करते, माणसाचा सगळ्यात जास्त जर विश्वास कोणावर असेल, गुरुजी आपल्या बायकोवर. बरोबर का नाही? होय महिला मंडळ, आहे का नाही? तुमच्या मनात आल्यावर इमानदारीने सांगा, तुम्ही ह्याला कीर्तनाला येऊ देतात का? हा, येऊ देतात? येऊ देत नाहीत महाराज. म्हणला पत्नी मात्र 100% माझं पाप घेतल्याशिवाय राहणार नाही. बापाला बोलते वेळेस, लेकराला बोलते वेळेस त्या पत्नीनं ऐकलेलं होतं महाराज. ह्या महिला मंडळ खूप हुशार असते, खूपच हुशार असते, खूप हुशार असते महाराज. ती सगळं ऐकत होती. ऐकत असताना मी वाल्या बायको जवळ गेला, सांगितलं म्हणला खूप मोठं माझं पाप झालंय आणि या पापामध्ये अर्धा हिस्सेकारी तू आहेस, तू माझी अर्धांगिनी आहेस. मग तू माझी अर्धांगिनी असल्यामुळे माझं जे काही आहे ते कोणाचं आहे? ती म्हणली माझं आहे. तुमचं जेवढं काही आहे तेवढं माझं आहे. तुमचा
तुमचा पूर्ण जे काही इस्टेट आहे, तुमचं शेत अर्ध माझं आहे, घर अर्ध माझं आहे, तुमच्या शरीरावर अर्धा माझा हिस्सा आहे, म्हणून तर मला अर्धांगिनी म्हणतात. हो म्हणला, तुला अर्धांगिनी म्हणतात म्हणूनच म्हणालो, म्हणला माझं पाप लय बक्कल झालंय, ह्याच्यातलं अर्ध पाप घे. नाही महाराज, पुण्य हे महिलेला, पुण्य हे पत्नीला घेता येत असते, पण मालकाचं पाप महाराज पत्नीला घेता येत नसते. मालक जर एखाद्या यात्रेला गेला आणि यात्रेला गेल्याचं जे काही पुण्य असेल ते पुण्य महाराज, जेवढं काही पुण्य असेल त्याच्यामधलं अर्ध पुण्य बायकोच्या खात्यात जमा होत असते. म्हणून ह्या गड्याला सगळ्या यात्रेला जाऊ दे जा. तुम्ही काय करा, आता जे लाडक्या बहिणीचे जमा झालेत ना हप्ते, ते 2-2, 3-3 हप्ते द्या. आता उद्या परवा एकादशी आली, एकदा एकादशीला जाऊ द्या सगळा शेलू तिकडं पंढरपूर आळंदीला, का नाही? कारण त्याचा अर्ध पुण्य तुम्हालाच भेटणार आहे ना बसल्या बसल्या. विठाला विठाला अर्ध पुण्य भेटत असतंय, पण पाप अर्ध भेटत नाही बालाजी महाराज, भेटत नाही. बायकोनं सांगितलं, बायको हुशार होती महाराज, बायकोनं उगाच महाराज हात घातला ह्याच्यामध्ये, जोऱ्यात गर्दा करायला सुरला, आरडाय वडलाय सुरू केला. म्हणला काय झालं काय झालं? म्हणली माझ्या पोटाला इचू चावलाय, म्हणली खूप तकलीफ व्हायली, म्हणली खूप इजा व्हायली, काय करू मला काही समजना. मालक म्हणला का जाऊ दे तू इजा अर्ध पाप घे. ती म्हणली मला सांगा आता, माझ्या एवढ्या इजा व्हाल्यात, माझं तळपायाची मुंगी मस्तकाला गेली, एवढी इजा व्हाली, माझी आग वाली, ठणठणा वाली, तुम्ही काय करा म्हणली, ह्याच्यातला अर्ध काय करा, जी तकलीफ आहे तुम्ही घ्या. म्हणला काय इडी बिडी झालीस का काय, गांजा बिंजा वडलास का काय? म्हणला तुला जरा तरी कळतंय का काय? तुला चावलेल्या इच्छाची अर्धी आग मला कशी घेता येईल? मग म्हणले तुम्ही केलेलं पाप मला कसं घेता येईल? विठाला विठाला लक्षात आलं वाल्याच्या, आणि वाळ्या पलत महाराज वापस त्या ठिकाणी आला. नारद मुनी त्या ठिकाणी भजन करीत होतोय. नारद मुनीचे पाय धरले, आणि नारद मुनीचे पाय धरल्यानंतर नारद मुनीला सांगू लागला, अरे संत महात्मे मुनिवर, खरंच माझ्या पापासाठी कोणी वाली नाही, मी केलेलं माझं जे मी जे काही आयुष्यभर पाप केलं हे मलाच बघावं लागणार आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला मी विनंती करतो, तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो, मला या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग सांगा. त्यावेळेस नारद मुनीने सांगितलं, अरे या पापातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर काय करायला लागेल? जगाच्या मालकाचं नामस्मरण करावं लागेल. वाल्या एवढा महाराज दुर्भाग्य होता की जगाच्या मालकाचं नाव सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये येत नव्हतं. जगाच्या मालकाचं राम नाव त्याच्या उच्चारण येत नव्हतं. ते मरा मरा म्हणायचा, मरा 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 म्हणत म्हणत राम महाराज, आणि त्या वाल्याचा वाल्मिक झाला. त्या वाल्यानं महाराज ऋषीवर नारद मुनीला प्रश्न केला आणि विचारलं, महाराज या दुःखातून या पापातून जर मला मुक्त व्हायचं असेल तर काय करावं? नारद मुनीने सांगितलं, तुला जर या दुःखातून या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर माऊली ज्ञानोबारायचं स्मरण कर. आणि माऊली ज्ञानोबाराय काय सांगतात त्याचं स्मरण कर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपुली आपण करा
त्या वाल्याला महाराज नारद मुनीने सांगितलं माऊली ज्ञानोबरायचं स्मरण कर आणि ज्ञानोबराय सांगतात त्याचं अनुकरण कर. काय अनुकरण कर? आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. वाल्या तुझी सोडवण तुलाच करावं लागेल. याच्यामधून तुला सोडवण करण्यासाठी कोणीही येणार नाही. तुझ्या संसारामध्ये बसलास, हे संसार माझा म्हणतो, जे पत्नी माझी म्हणतो, जे आई वडील माझे म्हणतो, जे मुलं माझं म्हणतो, हे तुझ्यासोबत कोणीही येणार नाही. तुझी सोडवण तुलाच करावं लागेल. आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. ठीक आहे, समजलं आम्हाला. आम्हाला याच्यातून सोडवण करता येईल हो. आम्ही करू सोडवण. संसारामधून जर सोडवण करायची असेल तर काय करावं लागतंय? तर जगाच्या मालकाचं नामस्मरण करावं लागतंय. त्याला आपल्या कंठात धरावं लागतंय, नाही त्याला आपल्या हृदयामध्ये ठेवावं लागतंय. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदय मंदिरी स्मराकारे. त्याला एकदा आपल्या हृदयामध्ये स्मरण केलं की मात्र 100% आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. या संसारामधला वेगानं तोडायचं. पण आपलं एवढंच चुकतंय, सगळं आपल्याला जमतंय, नामस्मरण घ्यायला जमतंय, पण संसार सोडणं शक्य नाही. संसार सोडूच वाटत नाही महाराज. मानवाचा एक गुणधर्मच असा आहे की माणसाला संसार आवडतो, संसार सोडू वाटत नाही. अरे तुम्ही ज्या संसाराच्या नादी लागलात ना, ते संसार काहीही कामाचा नाही. संसार सर्व काही दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसारामध्ये दुःख महाराज, सुख पाहता जवा पाडे आणि बाजार भरलाय. आपल्याला वाटतं याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, लग्नामध्ये सुख आहे, लेकरबाळामध्ये सुख आहे, कशामध्येच महाराज सुख नाही. काही संसार म्हणजे बाजार आहे. मग असा संसार वाल्याला सांगितलं सोडायला. आपोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. परिणाम वाल्याच्या जीवनात एवढा झाला, संसार सोडला, भगवंताचं नामस्मरण हृदयामध्ये धरलं. परिणाम झाला की वाल्याचा वाल्मिक झाला आणि केले रामायण रामायण. राम जन्मनाच्या अगोदर रामायण नेऊन ठेवला. अरे त्यानं नुसतं भगवंताचं नामस्मरण केलं तर तसं महाराज जगाच्या मालकाला वागावं लागलं. उलट नामस्मरण केल्यावर जगाच्या मालकाला वागावं लागतंय. एवढी ताकद येते. एवढी ताकद जर कशात असेल तर ती नामस्मरणात आहे. विठाला विठाल. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमानं महाराज अट्टहासाने सगळ्यांनी एकदा नामस्मरण उच्चारण करायचंय. भगवंताचं नाम घ्यायचंय. नाम घेतलं की 100% भगवंत आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकदा सर्वांना प्रेमानं महाराज जयला जयला भगवंताने हात दिले. त्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय. एकदा सर्वांना महाराज हात वरती करा. जयला जयला जेव्हा हात दिले त्याने सर्वांना. नंबर 1 महाराजाच्या हात वरती करा. हात वरती करायला टाळाटाळ करू नका बर का. कारण जे कीर्तनात टाळी वाजवायला करीन टाळा टाळी, त्याला कीर्तन सुटल्या सुटल्या बालाजी महाराज यमकावतात. जमतंय का? एवढे आपण पवित्र नाहीत महाराज. कीर्तन सुटल्या सुटल्या आपल्याला भगवंत न्यायला. बरोबर आहे का नाही? जर तुम्ही कीर्तनात जर नाही टाळी वाजली तर येणाऱ्या जन्मात
तुम्हाला भर चौकात, पालमच्या चौकात, गंगाखेडच्या रेल्वे स्टेशनला, कुठल्याही पालमच्या रोडला, लोह्याच्या रोडला काय करावं लागन? टाळी वाजवावं लागन. त्याच्यामुळे इथं कीर्तनात जर टाळी वाजली ना मग कुठेही टाळी वाजवायची गरज पडत नाही. म्हणून या जन्मात टाळी वाजून घ्या आणि या जन्मात जर टाळी नाही वाजवून घेतली तर मग मात्र पुढल्या जन्मात टाळी वाजवावं लागतं. हात खाली करू नका, वरी राहू द्या. सगळेजण वरी करा. दत्ता भाऊ चला आपला चहा. नाही महाराज, सगळ्यांना महाराज प्रेम भगवंताचं नामस्मरण मुखाने आणि हाताने टाळी. विठोबा टाळीचा आवाज आहे ना, सगळ्यांना टाळी वाजवायची. टाळी वाजली की टाळ, टाळ वाजला की पकवाज. वाजवा टाळी. हा टाळ पकवाज. टाळी कमी. हा